बरं का हो, माझ्या मेहरबानीमुळेच तुम्ही याच्या मिसेस झालात. काय विचारा विचारा त्याला. कॉलेजमध्ये असताना केवढी लाईन मारत होता ते. अगं आता कशाला त्या कॉलेजच्या जुन्या आठवणी? बायकोला घाबरतोस की काय? हा छे पण त्यावेळी मी चक्क नकार दिला. वाचला बिचारा. कारण केवढे लोक माझ्या मागे होते तेव्हा माझा एवढासा जीव माझा एवढासा जीव कुठं कुठं बरं पुरा पडणार. मग करायचं होतं ना चंपीशी लग्न. चंपी नाही डंपी. हा तेच ते. पण या माधवकडे त्याला होतं काय फत्र कडका मेला. बाकी माधव तू तुझा फॉर्म अगदी टिकू नाहीस बघ. तू जर हे लग्न केलं नसतंस ना तर पुनर्विवाहाच्या बाबतीत मी तुझाच विचार केला असा. रमा कुठे निघालीस? माझी तब्येत बरी नाही, मी जरा जाऊन पडते. रतन ए रतन बाहेर ये पाहू. दिवस गेलेत ना म्हणून. कुणाला? हिला? जिजाजी हिला नाही हो, हिच्या बाबांना नाही हो, रमाला. बघा मुलगी पसंत पडते का. गोपी किती दिवसांनी भेटला. हाऊ आर यू? आय एम फाईन. मॅड काय बावळट कुठला? काय झालं? तू मला बघायला आला? ह्या आमच्या ताई साहेब. एकदा बघितलेल्या मुलीला परत परत काय बघायचं? बिंडोकच आहे आमची ताई. गोपी युवराज हा काय कसं आहे? कशी काय वाटली बेबी? मुलगी बरी आहे. सुंदर दिसते. या बया इप्रीतच की. अहो त्या दुर्गाबाईचं तोंड हाय का टिमकी? आना असल्या फुकण्या नंदेच्या घरात तुम्ही रतनबाईच देणार? या बया मालक आलं वाटतं. रमा अगं ती मंडळी जायला निघालेत. हा झोपली वाटत. वाटेल तेव्हा वाटेल तिथे झोपते. काय बायको जवळ सारखा आमच्याकडे चल ना आम्हाला गाडीपर्यंत पोहोचतो. चल ना डार्लिंग. रंगो राघवांची रतन आणि गोपी दोघं अगदी एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना आढळले. त्यांनी लग्नाला होकार दिला तर रमा या लग्नाला नक्कीच विरोध करेल. कारण मुलखाची संशयी बाई ती. या लग्नामुळं मी आणि माधव एकत्र येऊ या कल्पनेनंच तिला कालपासून ढवळायला लागलेला आहे. My darling. I love you, darling. It's my pleasure, my beauty queen. Thank you, darling. रतनचं गोपीशी लग्न झालं की ती दुर्गी नावाची पांढरी खूस माझ्या घरात शिरणार आणि माझ्या पिंटू बाळाला सावत्रपणाचा जाच करणार. ए गप्पे, खबरदार मला आई म्हणाला तर. बोलशील आई मेल्या. आई गेली तुझी स्वर्गात केव्हाच उलटली. आई म्हणते कार्यक्रम नको नको मारू नको माझ्या लेकराला. मारू नको मारू नको. रमा तू मेल्यावर ती दुर्गी जरी तुझ्या नवऱ्याची बायको झाली नाही तरी दुसरी कोणतीही स्त्री तुझी सवत होणारच. आणि ती तुझ्या पिंडूवर माया करील याचा भरोसा काय. मी अशी स्त्री शोधेन की जी यांच्या बरोबर माझ्या पिंटू बाळालाही आपलं म्हणेल. रतन हे रतन. येस जिजाजी. रतन अगं अगं त्या गोपी गोडांब्याच्या स्थळाचं काय करायचं? लग्न करायचं आहे की नाही हे मला सांग. जिजाजी खरं सांगायचं तर मी अजून काहीच ठरवलं नाहीये. त्याचं असं आहे की लग्नासंबंधी माझे काही खास असे विचार आहेत. म्हणजे थोडक्यात तो मला मनापासून आवडणारा वगैरे असा हवा ना. एक विचारू? कसा नवरा हवा ग बाई तुला, कसा नवरा हवा? तुमच्या सारखा स्मार्ट हवा, चेष्टा मस्करी करणारा ही हवा. माझ्यासारखा?
आय मरो आणि मावशी जगू. आई अंबाबाई, मी मेल्यावर काय हा प्रश्न सुटलाय. रतनचं यांच्याशी लग्न झालं की ती पिंटूची आई होईल, हा संसार सांभाळेल. मीही तसा प्रयत्न करेन. आई, मला यश दे आई. जिजाजी नाश्ता तयार. हा? जिजाजी तुम्हाला रमाताने विचारले की तुम्ही आमलेट खाणार की नाही. रमा कुठे आहे? ती वरती झोपली. वरती झोपली? काय तिला बरं नाही की काय? रमा, हे रमा, 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 हं? अगं मी खेळायला जाऊ ना. हो, हा, कशी आहे तिची तब्येत? माझ्या तब्येतीची तुम्ही मुळीच काळजी करू हं? नका. आणि रतनच्या लग्नाची अगदी चिंता करू नका. म्हणजे मी तिच्यासाठी नवरा मुलगा हेरून ठेवलाय. कोण आहे तो? अगदी तुमच्यासारखा दिसणारा. हं? तिट्टो तुम्हीच. कोण आहे हा मूर्ख? हा, कोण आहे सांगू? हा, बाबांचा दुसरा जावई. बाबांचा दुसरा जावई? हो, उदबत्ती. कोण उदबत्ती? तू माझं नाव उदबत्ती नाही. मी नाही. मीना. गोपीनाथच्या बाई इथेच राहतात ना. त्यांना जरा भेटायचं होतं. गोपी म्हणजे माझी जुळी बहीण. मी तिचा भाऊ गोपा. त्यांच्यासाठी काही वस्तू आणल्यात. हो, दाखवा ना काय काढलंय. नाही, पुरुषांना दाखवायसारख्या वस्तू नाही आहेत त्या. गोपीबाईंना बोलवता का? लगेच बोलवतो, ताबडतोब बोलवतो. पाहुणे आलेत. पाहुणे गोपीबाईंना बोलवतो. पाहुण्याच्याकडे लक्ष द्या जरा. आलोच. तुमचं प्रेम, जिव्हाळा मी कधीच विसरू शकत नाही. मी की नाही? मी की नाही ब्रेसियर्स आणले. फार चांगले आहेत, मऊ आहेत, एकदम कम्फर्टेबल. तुमची साईजची पण आहे. फार किंमत नाही. बाजारात 50 रुपयाला एक देतात. आम्ही फक्त 40 रुपयाला एक देतो. दोन देऊ? घ्या ना. दोन डझन? 1000 रुपये? युवराज, काय हा पांचटपणा? पुरुष असून बाईचं लुगडं नसता. शी 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 शी. पुरुषांनी बाईचं लुगडं नेसू नये. मला शिकवतो त्या मारी. हे घे, तू नेस. म्हणजे तुम्ही पुरुष आहात? येस. बाई नाही? बाई बाई दाखवते ती बघ. रमा, ए रमा, अं? अगं टॉवेल दे ना. नेहमीचीच टॉवेल विसरण्याची सवय. पिंटू पिंटू. रतन, काय ग ताई? आता हिलाच टॉवेल द्यायला सांगते, मज्जाच येईल. काय ग? रतन, जरा यांना टॉवेल दे ग. टॉवेल? हो. पण ताई तू मला जरा चक्कर येते ना. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट घ्यायला सांगितली ना ग. ताई मी बेड रेस्ट घेते. दे ना टॉवेल. पण मी दे म्हणते ना, दे दे. आता तू म्हणतेच तर मी काय आणि तू काय एकूण एकच.
हा. काय 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 बघितलं? सांगण्यासारखं नाही. सांग की. शशा, चिमणे सांगू नकोस. नाही नाही सांग ना. नाही, सांगू नका. बघ मी तुझ्या मुलाच्या टॉन्सिलचं ऑपरेशन फुकट करून देईन. सांग ना. काहीतरीच काय असं बोलतो. तर मग आधी आम्ही लगीन करून टाकतो. चल ग चिमणे. ते लग्न नंतर करा. पण आधी काय पाहिलं ते सांग ना. काय सांगू डॉक्टर साहेब, अहो आमचं मालक आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलं आणि टॉवेल बाहेरच विसरलं की. तेव्हा तेव्हा रतनबाई टॉवेल घेऊन गेल्या. बाथरूम मध्ये होय. तर अहो मालकानं टॉवेल सकट तिला आत खेचली आणि दरवाजा बंद. काय म्हणतोस काय? होय तर. तर अहो आमच्या डोळ्यांनी बघितलंय. आता तुम्हीच विचार करा आतमध्ये काय काय घडलं असेल ते. अहो तिने काय नुसताच पाठीला साबून चोळलं असेल होय. हम्म. आणखी काय काय केलं असेल. आता तुम्ही बाई साहेबांनी किती बी औषधं दिलीत तरी त्या बऱ्या होणार आहेत होय. नाही तरी पण तुम्ही औषध द्याच. हा निदान बाईसाहेब 24 तास झोपच्या गुंगीत राहतील असं औषध द्या. होय होय. म्हणजे त्या माऊलीला डोळं उघडं ठेवून मालकाचं हे असलं चाळ बघायला नगत. हम्म. देतो. हं. झोपेचं औषध देतो. द्या. पण तू मात्र जागा राहा. आंघोळीच्या आधी नाही तर काय आंघोळीच्या नंतर नाही. मूर्ख. हं? तू आणि हे बघ काय काय घडतंय मला कळवत जा. होय होय. हे. हं? हा 1 रुपया ठेव. कशावर लावू. लाव माझ्या कर्मावर. कर्म फुटलं. अहो इकडे या, लवकर बाहेर या. बाई 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 बाई. अहो असं काय झालंय कर्म फुटायला? गोमूत्र जास्त झालंय का? आता काय सभा दिवस मी गोमूत्रच पितो का? अहो ही पत्र बघा, एक रमाचं आणि एक रतनचं. काय म्हणतायत मुली? काय म्हणणार कपाळ? का? रतन म्हणते गोपी मित्र म्हणून आवडतो, नवरा म्हणून नाही. तेव्हा माझ्या लग्नाची काळजी करू नका म्हणे. अगं बाई, म्हणजे जन्मभर कुवारीच राहणार आहे की काही भवानी? आता बघ ना. आणि रमा म्हणते काय? गोपीपेक्षाही उत्तम स्थळ मी मनात योजलेलं आहे, योग्य वेळी खुलासा करी. हं. छे, 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 छे. सगळा बट्ट्या बोळ झाला. पण ते काय नाही, उद्याच्या उद्या मुंबईला जावं म्हणतो. आणि त्या म्हशीचं बाळणपण कोण निस्तरणार? ते सगळं आधी निस्तरा आणि मग आपण दोघं जण जाऊया. तोपर्यंत तो गोपी टोणगा हातचा सुटेल, त्याचं काय? अहो, सुटला तर सुटला. जो नवरा तिच्या नशिबात आहे तोच तिला मिळणार. अरे तुम्ही इथं राहता होय? बागेत पोस्टमॅन रतन गद्रे. मिस्ती कळलं. तुमच्या नावाचं हे पत्र आलंय. मग द्या की. हँड डिलिव्हरी. तू मला फार आवडते. प्रिय रतन, प्रिय रतन, तू मला का टाळतेस? तुझी काय इच्छा आहे ती ताबडतोब कळवणे. बंदा ती इच्छा पुरी करी. तुझाच तुझाच म्हणजे माझ्या लाडक्या पगारांचं पत्र दिसतंय. माझं प्राणप्रिय पगार. तुम्ही का थांबलाय तिथं? उत्तर पाहिजे होतं ना पत्राचं. का हँड डिलिव्हरी देता? हँड डिलिव्हरी देतो ना मी. सगळं देऊन टाकलं असतं लगेच. पेन आहे का पेन? या आता.
प्रिय बगाराम, माझी एकच इच्छा आहे. वाईपासून एक लफंगा माझ्या माग लागला आहे. त्याचा पाय खड्ड्यात जाऊन प्लास्टर मध्ये दावा. अरे वा, सगळेच आहेत, मज्जा. गोपी काय चाललंय हे? ताई साहेब, विचार करा, हिच्यासारखी उद्बत्ती 15 दिवस उन्हात अनात फिरणार, तेव्हा कुठे तिच्या अर्ध्या राख्या संपणार. तेव्हा आपल्यासारख्या गर्धब श्रीमंतांनी, गर्भ श्रीमंत. तेच ते गर्भ श्रीमंतांनी हिला मदत केल्याशिवाय गरिबी हटेल काय? तू पैसे घेतेस काय थँक्यू. आणि जातेस काय? यर गोपी, तुझे विचार अगदी fantastic आहेत बघ. थँक्यू. पण एवढ्या राख्यांचं तुम्ही करणार आहात काय? आणि गोपीराजे, आम्ही तुम्हाला एकच बहीण आहोत. आम्ही बांधून बांधून तुम्हाला राख्या तरी किती बांधणार? येस, काय? शक्तिशाली राखी. शक्ती? शक्तिशाली राखी. जिजाजी, हा? शक्तिशाली राखी म्हणून ऍड फिल्म काढणार ना तुम्ही? हा. अहो, त्याला उपयोगी पडतील यांच्या या राख्या. असे. फिल्म बनवणार, मग मला पण काम द्या ना. मी ऍक्टिंग फारच सुंदर करतो. हं? तंदुरुस्ती की रक्षा करता है. कोणता बॉय ग? गोपी, गोपी बॉय. हम्म, तुझ्या फिल्मची स्टोरी तरी काय रे डम्पी? त्याचं काय हमटे डमटे. माझ्या फिल्मचं बॅकग्राऊंड राजस्थानचं आहे. राजस्थानचा एक राजकुमार लढाईला घाबरत असतो. त्याची बहीण राखी, राखी त्याच्या हाताला बांधते. शक्तिशाली राखी. शक्तिशाली शक्तिशाली राखी. मग तो राजकुमार लढायला निघतो. फडाका फडाका फडा. लढाईचा खर्च आम्हाला परवडणारा नाही. तो पिसाळतो, फडतो, भला मोठा दगड घेऊन त्या हातानं असा खाचकन फोडतो. दगड खाचकन फोडतो. दगड कसा काय फोडायचा? आमच्या चित्रपटातले दगड ह? पुठ्ठ्याचे ठिसूळ असतात. मारला की फुटला. पुट्ट्याचे दगड? हा. मग मी काम करायला तयार आहे राजकुमाराचं. बस, असे ते. दगड फोडतो. माधव, तुझ्या फिल्म मध्ये जर गोपी काम करणार असेल तर मीही तुझ्या फिल्म मध्ये काम करेन, बहिणीच. फॅन्टॅस्टिक. पण माझी एक अट आहे. कोणती? मी सांगेन तेव्हा शूटिंग करायचं. आहिस्ता आहिस्ता, धीरे धीरे, दगडू धोंडू, अरे पत्थर को नीट सांभाळ के. हळू ठेव, मोडतील मोडतील बाबा. 1,500चा एक दगड आहे. अरे शूटिंग व्हायचं अजून. मॅडम, शूटिंगला निघायचं ना? नाही, हं? तुम्ही जा, मी येणार नाही. म्हणजे? कारण बॉम्ब स्फोट होताना मी तिथे असणं बरोबर नाही. येस मॅडम, यू आर राईट. कारण तुम्ही तिथे हजर असलात तर आय विटनेस म्हणून तुम्हालाच हजर राहावं लागेल कोर्टात. यू आर राईट. मग मी निघतो. निघा, पण गोपी मेल्याची बातमी घेऊन या. नाहीतर याल नेहमीप्रमाणे. येस मॅडम. महाराज, तुमचं माझ्यावर प्रेम नाही असं कसं? माझं तुझ्यावरच प्रेम आहे. आणि माझ्यावर तुझ्यावर पण प्रेम आहे. मी या जगात प्रेमाशिवाय दुसरं काही करतच नाही. महाराज तुझ्यावर पण आहे. घात झाला महाराज. भात झाला. चला जेऊया आपण. चला. चला चला जेऊया. काय भूक लागली आम्हाला वाटे. महाराज, भात नाही, घात झाला घात. घात झाला. हो. काय झालं? शत्रूने लढाईला सुरुवात केली. हं? तुम्ही आता हाती तलवार घ्या तू वेडा का खुळा आहे? आमचे हात बिझी आहे, तुला दिसत नाही? अरे तलवार काय आम्ही यायची? मग काय? आम्ही तलवारीला भीतो ना. Got it. ओके ममे. Okay. नेक्स्ट शॉट. नेक्स्ट शॉट सर, दुर्गाबाई. ओ माय गॉड हा? सर, ते हा? दुर्गाबाई अजून आला नाही. नाही, त्या येणार नाहीत. काय नाही, त्या शूटिंगला येणार नाहीत. कॅमेराला आणि शूटिंगला घाबरतात. थोडक्यात म्हणजे त्यांना शूटिंगची अलर्जी आहे. काय झालं? याला तुमची अलर्जी आहे. Idiot. God, don't tell me what you're saying. Oh God. Dolly, you do one thing. येस सर. आताच्या आता घागरा चोळी घालून सेटवर ये, चाल. मी Yes, you. नो सर, आय एम सॉरी, मला का करायची अलर्जी आहे. हा? आम्हाला नाही. Oh, you घागरा. आय मीन टू से, आता दुसरी बाईन कुठून आहे? तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना, डोंट वरी.
काय झालं? आमच्या ताईचा बाबू बाबू. याला ताईच्या सगळ्या मॅनरिझम माहितीये. यालाच करा हा, बाबू डोंट डिसअपॉइंट प्लीज 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 लिसन. पण माझ्या मिशा आहेत ना. त्याच्यावरून पदर घ्या. पण आवाज आवाजाचं डबिंग करूया. व्हॉट आले Yes, sir. मेकअप राखी by 17 take 1. ऍक्शन. शक्तिशाली राखी, शक्तिशाली राखी, शक्तिशाली राखी, राखी, राखी. आज मैं राखी बांध रहा हूँ रही हूँ अच्छा मग कुठे बांधतो ते काय बघायची पायल, साला नवीन माणसांना चान्स दिला ना की असंच होतं. कमरेला कधी कोणी राखी बांधली का? कुठे बांधायची? हाताला बांधायची. भैया मोरी छाती टेक करूया. कम ऑन टेक ऍक्शन. दगड मला दगड पाहिजे. बॉम्बस्फोट कसा झाला? गोपे गोपे गोपे. तुमच्या शत्रूचा पाय प्लास्टर मध्ये जावा अशी तुमची इच्छा होती ना? हो मग ते बघा, काय ते बघा, काय ते बघा. काय कॉपी डिअर काय झालं रे तुला? हाय बेबी. हाय हाय. हाय 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 तर माधवरावांच्या शूटिंग मध्ये हा. बॉम्ब स्फोट झाला आणि झाला? माझा सगळा विस्फोट झाला. विस्फोट झाला? हो आणि पोलीस केस होऊ नये हा. म्हणून ताई साहेबांनी इथल्या भुक्कड म्हणायचं ना तुला? हो शी ह्या असल्या भुक्कड दवाखान्यात एखाद्या मामूली डॉक्टर कडून तू ट्रीटमेंट दिली हो ना गोपी? बाबा बँडेज सुद्धा हलक्या दर्जाचा आहे. एकदम हलका आहे. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. थांबा डॉक्टर बगाराम, मला तुमची कॉफी नकोय. बरोबर आहे, बरोबर आहे. त्या माधव बरोबर आणि गोपी बरोबर दररोज हॉटेलमध्ये बियर आणि व्हिस्की घ्यायची सवय झाली असेल. डॉक्टर काय वाटेल ते बोलू नका सांगते. आता का आता का आता का नाकाला झोंबल्या मिरच्या? हे पहा जिजाजींना सांगून मी रमाताईला दुसऱ्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला सांगू शकते. ओके, गोपी, bye, see you. बेबी मला पण दुसरा डॉक्टर आणि 2 नर्स, 2 चांगल्या गुटगीत. मिस गद्रे, दुसऱ्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायचं तुम्ही नुसतं सांगून तर बघा. मिसेस सुखात मी तुमचंच पार्सल सह वाईला पाठवून देतील. पण मला सोडणार नाहीत. कारण विचारा, कारण विचारा, असं विचारा ना. मी आणि तुमची रमाबाई यामध्ये वेगळंच रहस्यमय सत्य आहे. वेगळंच रहस्यमय सत्य म्हणजे तिला दिवस गेले हेच ना? भ्रम आहे तुमचा भ्रम. मी आणि तुमची रमाबाई यात एक वेगळंच रहस्यमय सत्य आहे. काय तुमच्या दोघांमधलं वेगळंच रहस्यमय सत्य कोणतं? ते मी सांगू शकत नाही. कारण तुमच्या ताईच्या शब्देच्या बंधनात मी अडकलोय. काय? समजलं? पकाराम पकाराम तू माझ्या प्रेमाशी अशी प्रतारणा करशील असं वाटलं नव्हतं. तू आणि रमाताई. रतन हा रतन अगं डॉक्टर गायतोंडे आलेत का? डॉक्टर काय तोंडे रहस्यमय सत्य. रतन तू बोलत का नाहीस? अगं यांच्याबरोबर शॉपिंगला जायचं होतं ना तुला? म्हणजे मला आणि जिजाजींना फुटवलं हिला रान मोकळं. शॉपिंगला नाही पायला जाईन म्हणते. वाईला नको नको
ये आती. मी तुला समजावून सांगते हा. रतन, मी तुला कसं सांगू ग? नाही, पण तुला सांगितलंच पाहिजे मला. काही सांगायची जरूर नाहीये ताई. डॉक्टर गायतोंड्याने मला सगळं सांगितलंय. तुमचं खाजगी रहस्य. सांगितलं? फार लवकर सांगितलं ग. काही हरकत नाही. मी जाण्यापूर्वी कधीतरी तुझ्याशी मनमोकळीपणाने बोललंच पाहिजे होतं मला. ये माझ्याजवळ बैस. मी नीट समजावून सांगते तुला. नीट ऐक. हा संसार, हे घर फर्निचर सकट ताब्यात द्यायचं ठरवले मी तुझ्या. माझ्या? हो. काय? खरंच. तशी मी सगळी तयारी करून ठेवली. वर्षभराचे पापड, लोणची, हा यांच्या आवडीचे फक्त सांडगे करायचे तेवढे राहिलेत. तेही सवडीने करून मगच मी जाईन. कुठे जाणार आहेस तू? माझ्या जाण्यानं यांना, माझ्या पिंटू बाळाला जरूर दुःख होईल. पण तू तुझ्या मायेनं यांचं, माझ्या पिंटूचं दुःख दूर कर. माझ्या पिंटू बाळाची आई हो. काय? पिंटूची आई? हो. आणि एक, तू यांच्याशी लग्न करून यांना सुखी कर. काय? तुझ्या नवऱ्याशी लग्न? हा. नाही, मी तुझ्या, नाही, मी पिंटूची आई नाही. अगं पण मी तुझ्या नवऱ्याची बायको नाही. मी नाही तुझ्या नवऱ्याशी लग्न करणार. नाही. रतन, रतन. आनंदाने ही बहुतेक बेशुद्ध झालेली दिसते. पाणी. रतन, कुठे निघालीस तू? मला तिथे क्षणभरही राहता येणं शक्य नाहीये. रतन, माझं ऐकशील तू? जिजाजी, तुम्हाला माहिती नाहीये रमा मला काय बोलली ते. रतन, जे काय मी ऐकलं त्यावर माझाही विश्वास बसत नाही. पण एकंदर रमाच्या वागण्याचं मलाही कोडं पडलंय. खरंच ग बाई, माझा नवरा लेडीज स्पेशालिस्ट. बघता बघता रतनला त्यांनी पटवलं. जोडा किती शोभून दिसतो. परमेश्वरा, आता कोणत्याही क्षणी मला मरण आलं तरी चालेल. जिजाजी, रमाताई असं का म्हणाली असेल? रमाच्या वागणुकीचं कोडं मिळून गोडू शकलो नाही. तुम्ही आपल्या अकलेचे तारे तोडा. जिजाजी, हा? मला वाटतं ताईच्या मनात दुसराच कोणीतरी असावा. म्हणजे खाली आवाज काढेन. रमाच्या बाबतीत जर असं काय बोललीस तर. उगीच बोलत नाहीये मी जिजाजी. डॉक्टर गायतोंड्यांनीच मला सांगितलंय त्यांच्या दोघांमधलं खाजगी रहस्यमय सत्य. खाजगी रहस्यमय सत्य. आधी घरवाली. रमाच्या इच्छेप्रमाणे आपण एकमेकाच्या प्रेमात पडलो तर. जिजाजी, आणि आपण जर लग्न केलं तर रमाला काय वाटेल? यायचं बरं का लग्नाला? सहकुटुंब आणि जेवायला देखील. बसा. अहो, आज इतक्या गंभीर का तुम्ही? डॉक्टर, तुम्ही मला खोटं सांगितलं ना की मला काही झालं नाही म्हणून. पण मी मरणार आहे हे सत्य तुम्ही न सांगितल्याने टळणार आहे थोडंच. तुम्ही मनार? हो. अहो, कोणत्या गाढवाने सांगितलं तुम्ही मनार आहात म्हणून? तुम्ही पाठवलेले डॉक्टर गायतोंडेंनी. गायतोंडे? हो. तुम्हाला माझे रिपोर्ट पाहिजेत का? भजन,
ए बजरंग जी माझे रिपोर्ट आण लवकर. अहो रिपोर्टची काही जरूर नाही बाईसाहेब हं? रिपोर्ट आणलेत घ्या. डॉक्टर रिपोर्ट. अहो सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तुमचे नॉर्मल आहे. हो अहो पण पाहिजे तर पुन्हा एकदा पूर्ण चेकअप करून घेऊया मग तर झालं ना. हा दिस इज एक्सरे ऑफ चेस्ट विच इज व्हेरी क्लिअर. हा काही झालेलं नाही. येस येस या मिसेस सुखात्मे प्लीज कम इन. या मिसेस सुखात में या बसा या ना. मिसेस सुखात्मे आम्ही तुमचे एक्सरे पाहिले ईसीजी पाहिला त्यात तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुम्ही अगदी निरोगी आहात. हो तुम्हाला काही एक झालेलं नाही. यू आर ऍब्सोल्युटली ऑल राईट. खरंच मला मला काही नाही झालं. ऐकलत मिसेस सुखात्मे तुम्हाला कोणताही आजार झालेला नाहीये. अगदी 100 वर्ष जगाल. जा आनंदाने घरी जा आणि सुखाने संसार करा. आहाहाहा. काय सतार वाजवलीस ग. आणि गातेस पण काय सुंदर. थँक्स. आता रमा देखील सतार वाजवते आणि गाते देखील पण ते काय सतार वाजवणं झालं. सतार खाजवणं. रतन हा? उठ. हम्म. लाज नाही वाटत त्यांच्या शेजारी असं खेटून बसायला. रतन जळणी सुरू काय? झाले. तू बोलतेस आहे? हो हो मी बोलते. माधव हम्म. चल आपल्याला फिरायला जायचं ना कडे. अरे हो ते विसरलोच होतो. चल झूला जाऊया. आईस्क्रीम भेळपुरी. आणि हा चायनीज पण. अरे हो चायनीज पण बॉल डान्स पण. मी तू अगं तुला वारा बिरा लागला ना तर सर्दी वगैरे होईल. निमोनिया सुद्धा होईल डॉक्टर. ब्रांको निमोनिया. मला फार महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. हं? डॉक्टर शास्त्रीनी डॉक्टर शास्त्रीनी की डॉक्टर बगाराम. चल माधव आपल्याला जायचंय ना कडे. या ऑफकोर्स. मी पाया पडते तुमच्या. अहो, मी मरणार होते हो खरंच मी मरणार होते. मी कसं सांगू यांना. आई पिंटू बाळा कसं होणार आहे आपलं.